ओके, तो आ गए फिर से. कैसे हो आप लोग? तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली पार्ट ऑफ स्पीच शिकायला, राईट? तर याच व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे पार्ट ऑफ स्पीच शिकण्यासाठी. तर पहिला टॉपिक आहे आपला नाउन. तर सगळ्यात आधी मला नाउन म्हणजे काय सांगा रे. नाउन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं? नाउन म्हणजे काय? अतिशय सोपं आहे, आपण पहिल्यापासून शिकत आलेलो नाही का. नाउन म्हणजे काय? नाव, हो की नाही? नाउन म्हणजे काय आपल्याला मराठीमध्ये शिकवत आलेले आहेत. नाउन म्हणजे काय? नाम. मग नाउन कशाला म्हणायचं? कशाच्याही नावाला आपण नाउन म्हणतो, हो की नाही? पण आपल्याला ग्रामॅटिकली जायचंय तर थोडीशी डेफिनेशन पण बघून घेऊया. अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स, ॲनिमल इट्स कॉल्ड नाउन. व्यक्तीच्या, प्राण्याच्या, स्थळाच्या, ठिकाणाच्या नावाला आपण काय म्हटलं? नाउन असं म्हटलं, हो की नाही? नाउन म्हणजे काय मग? यस, नाउन म्हणजे काय? व्यक्तीचं नाव. नाउन म्हणजे काय? प्राण्याचं नाव. नाउन म्हणजे काय? ठिकाणाचं नाव. नाउन म्हणजे काय मग? फिलिंग्सचं नाव, आयडियाचं नाव. याला आपण काय म्हणतो? नाउन म्हटलं. आता बघा, तुम्हाला मागे दिसतच असेल बॉक्समध्ये की आपण पर्सनचे नेम राईट केले तिकडं. जसं की आपला मित्र, आपल्या मित्राला आपण ए पोरा इकडे बघ असं म्हणू का प्रत्येक वेळेस? ए पोरी इकडे बघ नाही, काहीतरी एक नाव देऊ ना आपण त्याला, हो की नाही? कोणत्याही गोष्टीला काहीतरी नाव असतंय. आपण आपल्या आजूबाजूला जे काही बघतो त्याला काही ना काही नाव दिलेलं असतं, हो नाही काय? करेक्ट आहे. मग ते नाव म्हणजेच काय? नाउन आहे, बरोबर? मग जसं की पर्सनचं नेम, आपल्याकडे वेगवेगळे नाव असते, हो की नाही? पप्या, गाण्या, बाब्या असे नाव असते, ते पण काय नाउन आहेत. जसं की आपण म्हटलो शिवांश, मॅन, राधा, गर्ल, हो की नाही? राम, सीता, गीता, नीता, आणि आपल्याला आवडते असलेला तो जेठालाल, त्यानंतर बबिता, हे सुद्धा काय? नाउनच आहे, बरोबर आहे? एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजे काय? नाउन. बस, करेक्ट आहे, समजतंय? चला जाऊया पुढे. प्लेस. आता बघा, आपण एखाद्या गाडीमध्ये बसलो, आपण बसनं प्रवास करतोय, हो की नाही? आणि आपण काय म्हटलो की आपल्याला बसनं प्रवास करायचा ना, आपल्याला कुठं जायचंय? आपल्या मामाच्या गावाला जायचंय, बरोबर आहे? आता मामाच्या गावाला जायचं, आपण बसमध्ये बसलोय नाही का? तर मग आपल्याकडे कंडक्टर येतात, काय म्हणतात ते? तिकीट, 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 तिकीट. मग आपण काय म्हणणार? तिकीट बोल तिकीट. तर आपण काय म्हणणार? तिकीट, हो की नाही? धक्के मार के निकालते का वो आपको बस से. तर काय सांगणार? आपण म्हणणार नाही मला मामाच्या गावाला जायचंय, मला तेच सोडा. सोडेल का ते? नाही, बरोबर आहे? मग आपल्याला काय करावं लागेल? एका ठिकाणाचं नाव सांगावं लागेल, त्यावेळेस तो आपल्याला काय देईल? तिकीट देईल, हो की नाही? मग त्यालाच आपण काय म्हणतो? नाउन असं म्हणतो, बरोबर आहे? नाउन कशाला म्हणणार? मग जसं की आपण म्हटलो गंगापूर, हो की नाही? जसं की छत्रपती संभाजीनगर, पुणे, इंडिया, अमेरिका, जपान, हो की नाही? जसं की आपल्याला काही मुलींना आवडतं ते नाव, हो की नाही? कोरिया, हो की नाही? तर ते सुद्धा काय माहिती का? एका ठिकाणाचं नाव आहे. जसं की मी म्हटलं स्कूल, स्कूल नाव होईल का रे? ठिकाणाचं नाव आहे का स्कूल? तर हो आहे. आपल्याला आवडत जरी नसलं तर ते ठिकाणाचं नाव आहे, हो की नाही? त्यानंतर टेम्पल, मस्जिद, चर्च, हो की नाही? जिथे की आपण प्रार्थना, ज्याला आपण प्रार्थना स्थळ म्हणतो, ते सुद्धा काय? एक ठिकाणाचं नाव आहे, म्हणजे त्याला पण आपण काय म्हणणार? नाउन असं म्हणणार, बरोबर आहे? हो नाही काय? त्याच्यानंतर आपण म्हटलं गार्डन, गार्डनला नाउन म्हणता येईल का? यस, नाउन म्हणता येईल, करेक्ट आहे, हो की नाही? यस, हुशार आहात तुम्ही सगळे, मला शिकायचंय तुमच्याकडनं, बरोबर आहे? त्यानंतर मला सांगा की आपण म्हणतोय थिंग्स, जाऊया थिंग्स कडे. आता थिंग्सचे नाव काय काय सांगता येईल रे? सांगा. जसं की मी म्हटलं मोबाईल, हो की नाही? त्यानंतर टॉर्च, वॉच, स्पेक, हो की नाही? वॉल, त्यानंतर बोर्ड, हो की नाही? फॅन, हे सगळं काय? थिंग्स आहे. थिंग्स म्हणजे काय? वस्तू. कोणत्याही वस्तूचं नाव आपण काय म्हणतो? त्याला नाउन असं म्हणतो, करेक्ट आहे? जाऊया पुढे. नेम ऑफ ॲनिमल, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? नाउन असं म्हणतो. जसं की आपण म्हणतो की आपल्या मित्राचं नाव, नाही ते नाव ॲनिमलचं नसेल, हो की नाही? ॲनिमलचं नाव नाही म्हणता येणार. आपण कसं म्हणणार नाही का आपला मित्र ॲनिमल म्हणजे असतोच नाही का, पण आपण म्हणू शकणार नाही. जसं की आपण म्हणतो डॉंकी, डॉंकी म्हटलं की आपल्याला लगेच कोण आठवतं? आपल्या मित्राचं नाव कमेंट करायचं नाही, हो की नाही? त्यानंतर मंकी, ॲनिमलचं नाव आहे की नाही, हो की नाही? जसं की डॉग, हो की नाही? त्यानंतर कॅट, त्यानंतर टायगर, लायन, हे सगळे जे ॲनिमलचे नाव आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? नाउन असं म्हणतो.
जसं की फिलिंग, हॅपीनेस, ही पण काय फिलिंग आहे. अशा फिलिंगच्या नावाला सुद्धा आपण काय म्हणतो, नाउन असं म्हणतो. आता आपण काही सेंटेन्सेस बघूया, हो की नाही. जसं की शिवांश इज अ बॉय. आता ह्या सेंटेन्स मध्ये नाउन कोणतं आहे रे, मग सांगा बरं मला. शिवांश इज अ बॉय, या सेंटेन्स मध्ये नाउन कोणतं आहे? करेक्ट, शिवांश आणि बॉय हे दोन्ही पण काय झाले, नाउन. त्यानंतर आपण काय म्हटलं की आलिया भट्ट इज अ ब्युटिफुल ऍक्ट्रेस. नाहीये का, आलिया भट्ट ब्युटिफुल ऍक्ट्रेस नाहीये, आहे, राईट. तर मग या सेंटेन्स मध्ये मला सांगा की नाउन कोणतं आहे. चला व्हिडिओ स्टॉप करा आणि मला सांगा. यस, आलिया भट्ट आणि ऍक्ट्रेस हे दोन्ही पण काय नाउन आहे. जसं की आपण म्हणत असतो छत्रपती शिवाजी महाराज इज अ ग्रेट किंग इन द वर्ल्ड. आता ह्या सेंटेन्स मध्ये मला सांगा नाउन कोणतं आहे. स्टॉप करा पुन्हा एकदा व्हिडिओ आणि मग मला सांगा. कमेंट करायची सर्वांनी. यस, जसं की छत्रपती शिवाजी महाराज, किंग आणि वर्ल्ड हे तीन पण काय आहेत, नाव आहे. म्हणजे आपल्याला याच्यातून कळलं बघा, आपण 3 सेंटेन्सेस बघितले. त्या 3 सेंटेन्स मध्ये आपण बघितलं की सेंटेन्स मध्ये सगळ्यात जास्त यूज केला जाणारा वर्ड म्हणजे कोणता, पार्ट ऑफ स्पीच पैकी तो म्हणजे नाउन. अतिशय महत्वाचा आहे, ओके नाही, हो नाही काय, बरोबर. येस, समजतंय सर्वांना. येस, तर आणखी एक शेवटचं सेंटेन्स आपण बघूया. शिवानी इज गोइंग टू स्कूल. आता मला या सेंटेन्स मध्ये सांगा नाउन कोणतं आहे. करेक्ट आहे, शिवानी आणि स्कूल हे दोन्ही पण काय नाउन आहेत. आय होप तुम्हा सर्वांना नाउन विषय कळाला असेल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न केलाय आणि जर कोणाला समजत नसेल तर त्यांनी कमेंट करायची, मी नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग अँड वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.